हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. तर मी पूनम, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आहे जागतिक महिला दिन. तर तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज महिला दिनानिमित्त छान असे कार्यक्रम राबवले आहेत. तर आम्ही कार्यक्रमासाठी जाणार आहोत. तर आल्यावर मी तुम्हाला छान असे जे कार्यक्रम आम्ही खेळलो किंवा तिथे कसे कार्यक्रम घेतले तर ते थोडेसे तुम्हाला दाखवेल. तर येथे तुम्ही पाहू शकता बऱ्याच बायका इथे उपस्थित राहिल्या होत्या आणि गेम्सला सुरुवात पण झाली होती. तर आम्ही गेल्यावर 2-3 गेम पण झाले होते. जरा आम्हाला जायला थोडा उशीरच झाला. तोपर्यंत मॅडमनी पूजाही करून घेतली होती. तर या कार्यक्रमाचा एवढाच उद्देश होता की प्रत्येक महिलेने स्वतःला ओळखली पाहिजे आणि स्वतःच्या कलागुणांचा विकास केला पाहिजे. तर त्यांनी बरेच गेम घेतले व या प्रत्येक गेम्सला महिलांनी भरपूर प्रतिसाद दिला. तर त्यामध्ये त्यांनी स्टिकचे गेम घेतले, तसेच लिंबू चमचा व संगीत खुर्ची व अजून बाकीचे पण त्यांनी बरेच गेम घेतले. तर त्यानंतर आम्ही संगीत खुर्चीमध्ये भाग घेतला आणि खरंच खूप मजा आली. तर गेम लहान असो किंवा मोठे असो ते आपण मनापासून खेळलो ना तर त्याचा आनंद आपल्याला खरोखरच भेटतो. तर तसंच झालं. तर आम्ही मस्त असं संगीत खुर्ची खेळलो आणि शेवटी मी आणि या मॅडम आम्ही दोघीच राहिलो. तर या संगीत खुर्चीमध्ये आम्ही खरंच खूप पळलो. तर या खेळाचा असा उद्देश नव्हता की आपण हारतो किंवा जिंकतो. तर याचा एवढाच उद्देश होता की आपण आपल्या संसारामधून वेळ काढून इथे लहान होऊन खेळतो व त्याचा आनंद घेतो. तर हा कार्यक्रम केडगावमध्ये सनराईज कॉम्प्युटर क्लासेसमध्ये नवले मॅडमने आयोजित केला होता. तर बरेच वेळाच्या प्रतीक्षेनंतर या गेममध्ये मी जिंकले. तर अशा प्रकारे खेळ खेळताना खरंच खूप मजा आली. त्यानंतर तेथे या मॅडमने सर्व महिलांना छान असे गिफ्ट दिले. तसेच त्यांनी नाश्त्याचे नियोजन देखील खूप छान प्रकारे केले होते. तर अशा छान प्रकारे आजचा महिला दिन साजरा केला. तर हाय मैत्रिणींनो. तर आम्ही आता छान मस्त गेम वगैरे खेळून आलो आहोत आणि कार्यक्रम एकदम छान झाला. तर हा कार्यक्रम आपल्या केडगावमध्ये सनराईज कॉम्प्युटर क्लास आहे त्या मॅडमने ठेवला होता. एकदम सुंदर असा त्यांनी कार्यक्रम घेतला आणि सर्व महिलांना त्यांनी एकत्रित आणण्याचं काम केलं व आपल्या संसारातून वेळ काढून छान असे गेम्स घेतले व सर्व महिलांना एकत्रित आणलं आणि त्यांनी छान असं सर्वांना हे असे गिफ्ट दिले. काय अरे काय रे नाही अरे वा काय हार्दिक शुभेच्छा. मला छान शिजू पण बसली. शिजूलाच द्यायची शिजूला शिजूला पण द्यायची. अजून पुढतीच का टाका ठेवते तर पप्पा शिजू का पडन खाली. हावरी येते धर धर कॅडबरी लय आवरी येते. कॅडबरी आईस्क्रीम. त्यानंतर आम्हाला हॉटेलमध्ये जेवायला जायचं होतं. त्यामुळे मी माझ्या बहिणीच्या घरी तिला घ्यायला आले होते. कारण महिला दिनानिमित्त आम्ही आज बाहेर जेवायला जाणार होतो. दर्शन रडतोय काय झाला स्वयंपाक हा सुट्टी आहे स्वयंपाकाला महिला दिनाची. काय सुट्टी पण बाकीची कामं नाही का? महिला दिनाची सुट्टी पण असते का? महिन्याची कामं महिन्याला करायलाच लागतं. चला आवरले. हा चला तर चला आता आम्ही चाललो आहे मस्त जेवण करायला. ये जेवायला सर्वांनी. तर त्यानंतर आता आम्ही आलो आहोत हॉटेल नानश्रीमध्ये जेवण करण्यासाठी. तर या हॉटेलमध्ये नॉनव्हेज जेवण एकदम छान प्रकारे मिळते. एकदम घरगुती पद्धतीने बनवलेले हे जेवण आहे. त्यामुळे तुम्ही चिकन थाळी किंवा मटण थाळी
अशा प्रकारच्या या ठिकाणी थाळ्या असतात आणि येथील जेवण खूप चविष्ट असते. त्यामुळे नेहमी आम्ही या ठिकाणी जेवणासाठी येतो. तर आज माझ्या नंदा, माझी बहीण व माझी सासूबाई अशा आम्ही सर्वजणी महिला दिनानिमित्त येथे जेवायला आलो होतो. तर हे माझे दाजींचंच हॉटेल आहे व हा त्यांचा मुलगा आहे. तर आर्यन तू बस ना. तर मैत्रिणींनो, मस्त असं आमचं जेवण झालं आहे आता आणि आत्ताच मी घरी आले आहे. तर खरंच खूप आजचा दिवस छान गेला. जी एन्जॉयमेंट असते ना ती आजच्या दिवशी आपण केली ना तर ती लक्षात राहण्यासारखी असते. तर त्यामुळे आम्ही नेहमी 8 मार्चला एकदम छान असा तो दिवस साजरा करतो. मग त्यामध्ये गेम्स असतात किंवा कुठेतरी फिरायला जायचं किंवा मग पार्टी. मग एखाद्या हॉटेलला जाऊन ती छानशी पार्टी करायची म्हणजे तो दिवस आपल्या एकदम लक्षात राहतो. तर असा आजचा आमचा दिवस खूप सुंदर आणि मजेत गेला. तर चला पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना हॅपी वुमन्स डे. बाय.